तर महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याचं कारण ठरले आहेत विभागीय बैठका। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्या असा आक्षेप कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला। त्यांनी तसं पत्र लिहिलं, त्याला माधुरी मिसाळांनी तेवढंच खरमरीत उत्तर दिलं। विरोधकांनी सुद्धा महायुतीतील वादाची संधी साधत शिरसाट यांच्या गच्छंतीचे हे संकेत असल्याची टीका केली आहे। काय आहे नेमकं प्रकरण, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। महायुती सरकारमधील वेगवेगळ्या वादांच्या मालिकेत आणखी एकाची भर पडली आहे। सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्यात अधिकारावरून पत्रयुद्ध सुरू झालंय। सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या संजय शिरसाटांनी आपल्या खात्याच्या अधिकारावरून भाजपला शिंगावर घेतलंय। सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात बैठका घेतल्या आणि सामाजिक न्यायाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट नाराज झाले। त्यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना परस्पर बैठका घेऊ नका, माझी परवानगी घेणं आवश्यक आहे असं पत्रच लिहिलं। हे पत्रव्यवहार करणं, घडी घडी पत्रव्यवहार करणे मला माझ्या स्वभावात नाही। मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचे ते दिलेले आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण नाही। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील सणसणीत पत्र लिहिलं आणि शिरसाटांना प्रत्युत्तर दिलं। माझ्या अधिकारात बैठका घेते असं उत्तर दिलं आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनीच योग्य ते निर्देश द्यावेत असं साकडं घालणारं पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं। मुख्यमंत्री कार्यालयाचा जो 150 दिवसांचा कार्यक्रम आहे त्याच्या आढावा बैठका पण घेण्याचे निर्देश आहेत आणि त्यानुसार ह्या बैठका चालू आहेत। त्यामुळे त्यांनी पत्र मला का दिलं हे तेच सांगू शकतात। त्याच्यामध्ये कल्पना देण्याचा प्रश्न येत नाही। मी स्वतंत्रपणे बैठका घेऊ शकते, तो माझा अधिकार आहे असं मला वाटतं। दुसरं, त्यांच्या अधिकारात कुठेही ढवळाढवळ न करता, कुठल्याही मीटिंगमध्ये कुठलेही निर्णय न घेता मी या मीटिंग घेतेय। दुसरीकडे विरोधकांनी महायुतीच्या कारभारावर चांगलंच तोंडसुख घेतलंय। या घडामोडींमध्ये शिरसाट यांना बाजूला करण्याचे संकेत संजय राऊतांना दिसले। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहेत, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहेत। जर माधुरीताई मिसाळ जे भाजपच्या आमदार आहेत आणि आता राज्यमंत्री आहे, या राज्यमंत्री असताना सुद्धा कॅबिनेट मंत्र्याच्या प्रमाणे जर निर्णय तिथे घेत असतील तर कुठेतरी हा एक संदेश आहे की शिरसाटांना लवकरच घरी बसवलं जाईल, तर त्यांना आता घरी पाठवलं जाईल। हा जर संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर या विषयाचा, या बैठकीचा आम्ही सर्वजण स्वागत करतो। धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये त्यांना किती अधिकार असेल मला माहिती नाही, परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात। खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं, तुम्ही एकमेकांना फोन करू शकता, एकमेकांना भेटू शकता किंवा कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलवू शकतो, चर्चा करू शकतो, गप्पा मारू शकतो, चहा पाजू शकतो आणि नंतर सांगू सुद्धा शकतो। पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्डवर मला असं वाटतं हे योग्य दोघांचं पण नाही। काही अधिकार हे मंत्री आणि राज्यमंत्री यांना समसमान वाटून दिलेले आहेत। विभागीय बैठकांसंदर्भात देखील एक महत्त्वाची बैठक झालेली होती। मात्र याच वेळी संजय शिरसाट यांनी जे पत्र माधुरी मिसाळ यांना लिहिलं त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात देखील त्याची चर्चा आता रंगलेली आहे। दरम्यान मंत्री संजय शिरसाट पत्र लिहिल्यानंतर मात्र सारवासारव करताना दिसले। अशात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। समन्वयातून चांगलं काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। सोबतच सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक देखील केलं। सगळ्यांनी जे आहे जरी काय असं सांगायचं असलं तर या गोष्टी बाहेर येता कामा नाहीत। मंत्री किंवा मंत्री राज्यमंत्र्यात काय असेल तर शक्यतो बाहेर येता कामा नाही, ते त्यांच्यामध्येच ते चाललं पाहिजे। काय अडचण असेल तर मुख्यमंत्र्याकडे जाऊन ते सोडवायची। फार वाद नाही आहे। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे, कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे
सर्व कॅबिनेट मंत्र्यांना लाडकी बहीण मलाही सांगितलं सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा. मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे. सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे. शिरसाट यांच्यासोबत अनेक मंत्र्यांवर सध्या आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांबाबत उघड नाराजीही व्यक्त करून झाली आहे. अशात कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमधील पत्रयुद्ध महायुतीत आलबेल नसल्याचे संकेत देत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना असे वाद होणं महायुतीची चिंता वाढवणारं असेल. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई.